मी माफी मागतो आत्ता, पण मी वैयक्तिक असं म्हणत नाही, पण आजही हिंदी सिनेमाचं नुसतं हिंदी सिनेमाची ऑफर आली, हिंदी सिनेमा करायचा म्हटला की आजही ती धावपळ होते. मग ऑडिशनला जातात. तुम्ही किती केलेत सिनेमे? 200 सिनेमे केले. एक फोन येतो तुम्हाला. मी दिलीपराव, मला रोज, मी तुम्हाला सांगा, आठवड्यात 2 फोन असतात. सॉरी टू से, मोठी नावं घेतो, यशराज पासून ते सगळे त्यांचे कास्टिंग डायरेक्टर्स जे काय असतात. सर कल एक ऐसा ऑडिशन आहे, ये है, मी सगळं ऐकून घेतो शांतपणे. अच्छा अच्छा, काय आहे रोल? सर ये बडा ऍक्टर आहे, मोठी नावं सांगायची, अजय देवगन, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, अमका तुमका, बरोबर. तो इनको एक ट्रेनर है, उसका 1 दिन का काम है, लेकिन 2 दिन रखना. बरोबर. का म्हटले, का करावं मी आणि का ऑडिशन द्यावी? मग तुम्हाला काम द्यायचंय ना, मी तुम्हाला नाही ना फोन केलाय, बरोबर आहे. तर तुम्हाला काम द्यायचंय, मग तुम्हाला मला स्क्रिप्ट पाठवा. ते म्हटलं स्क्रिप्ट नाही, तुम्ही परफॉर्म करून पाठवा. पण म्हटलं मला करायचंच नाहीये, तुम्हाला हवंय ना मी, तर मी स्क्रिप्ट वाचणार आणि मला जर आवडलं तर मी करणार ना. कारण दिलीपराव, मी गेली 36 वर्ष मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 13 करोड लोक मला बघतायत. मी तिथं नायक, खलनायक, आजही मी घराघरात टीव्ही सिरियलमधनं जातो. मला सांगा दिलीपराव, की एवढा करिअर नंतर तुम्हाला मी एका कुठल्या तर सिनेमामध्ये पोलीसच्या ड्रेसमध्ये उभा आहे आणि 2 सीन, त्यातला 1 सीन कट होणार, कारण सिक्वेन्स वाढला की कट होतो. काय मिळणार त्यातनं? म्हणजे मला ते साध्य कळत नाही की हे केल्याने आपल्याला संधी मिळणार का पैसे मिळणार. बरं, काम से दाम नाही मिळत आहे, हा जो समज आहे की हिंदी सिनेमात पैसा आहे, हिंदी सिनेमात पैसा नाही, पैसा इकडे आहे, तो आपल्या मराठी लोकांकडे पण आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे मी 25 नावं घेईन ज्यांच्याकडे मर्सिडीज आहेत, इम्पोर्टेड कार्स आहेत, स्वतःची 4 बेडरूमचे फ्लॅट्स आहेत, प्रॉपर्टी आहेत, बंगले, हॉटेल्स, आता तर सगळे बिझीच झाले. इतकं मराठीत पैसा आला. त्यामुळे आता पैशाचं ते लालच किंवा फेमचं लालच नाही, कारण आता ते मिळतच. पण हे जे सगळं आपण त्यांच्या समोर झुकले जातो, त्याचा ते फायदा घेतात. तुम्हाला कुठल्याही सिनेमात आपण डब साऊथ इंडियन फिल्म्स बघतो, त्याच्यामधले जेवढे कॅरेक्टर, मी मोठी तर नावं घेतच नाही, कॅरेक्टर कॉमेडियन्स हे ते तुम्हाला कधी हिंदी सिनेमात बारीक रोलमध्ये दिसणार नाही. कारण ते पहिले विचारतात, हु गिव माय नंबर, मुझे क्यों किया, मैं क्यों ऑडिशन, मेरे को स्क्रिप्ट भेजो, करना है की नाही मैं डिसाइड करूंगा. काय होतं, पुन्हा एकदा मी माफी मागतो, वैयक्तिक कोणी घेऊ नये. आपण आपला दर्जा जोपर्यंत वाढवत नाही, आपली व्हॅल्यू वाढवत नाही, हे साऊथ इंडियन ॲक्टर्सना पूर्वी झालेलं आहे. तुम्ही मला सांगा, साऊथ इंडियन ॲक्टर्स सगळे मोठी मोठी नावं आलेली होती, पण ते इथं का नाही, ते एक तर लँग्वेजमुळे नाही थांबले, दिग्गज सगळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथलं हे हिंदीचं हे असा प्रकार, डॉमिनन्सी, कमी लेखणं. आता म्हणजे असं होतं की तुम्हाला नंबर कोणी दिला, सर वो डाटा से ले लिया. अच्छा, बरं. आणि मग म्हटलं की तुम्ही माहिती काढत नाहीत का? नाही सर सॉरी, म्हणजे असं. आणि पोलाईट असणार सगळं बोलणं, मी पण त्यांच्याशी पोलाईट बोलतो, पण माझा हाच क्वेश्चन असतो. मग ते म्हटले काय द्या ना, म्हटलं चॅलेंजिंग, जसा मला मराठीत रोल असतो तसा मला जर तिकडे मिळाला तर मी करतो, अदरवाईज मला गरज नाहीये. कारण माझं मराठी इंडस्ट्री आणि मराठी लोकांचं इतकं प्रेम आहे की ते गेली 36 वर्ष मला काम देत आहेत. आणि मग मी जर एखाद्या छोट्या रोलमध्ये हिंदीमध्ये केलं तर उद्या एवढे मोठे मोठे दिग्गज, झी चॅनल म्हणा, प्रवाह म्हणा, कलर्स, हे जे मला कास्ट करतायत, हे माझं कास्ट करणं बंद होईल ना, माझी व्हॅल्यू संपेल ना. एक्झॅक्टली. म्हणजे मी जाऊन 7 समुद्रापलीकडे जाऊन काय केले, तर बाबा मी नाना पाटेकरांसारखी बॅटिंग केली, नाना पाटेकर सरांसारखी, तर मान्य करू. मोहन जोशी सर आहेत, अशोक सराफ साहेब आहेत, ज्यांनी ज्यांनी हिंदीत काम केले, श्रेयस आहे, खूप लोक आहेत, तर मी मान्य तरी करेन ना. काय केलं तुम्ही होतात का, ते आम्ही होतो ना चौघं, ते त्याच्यातलं. ही जर वेळ आली ना तर सांगितलं तर तुम्ही फेल्युअर आहात ना. एक्झॅक्टली. आणि मुळात गरजच काय, हिंदीमध्ये काम करण्याची गरजच काय तुम्हाला? मी असं म्हणू शकतो की दिलीपराव, आपल्या इंडस्ट्री ही प्रारब्धावरती चालते आणि काही लोकांना कामं मिळत पण नाहीत. मग मला गरज आहे, घरी ऑपरेशन आहे वडिलांचं, पैशाची चणचण आहे आणि मला एक 3-4 दिवसाचं काम मिळालं, मी केलं, मी समजू शकतो. अहो, तुम्ही लाखो रुपये इथे कमवताय. तुम्ही आज आपण फक्त सिनेमाचे 5 करोड, 8 करोड, 7 करोड ऐकतोय. दिलीपराव, तुम्ही टीव्ही इंडस्ट्रीमध्ये डोकावून बघा, जे एपिसोड मी 1300 भाग केले, रिलायन्सची सिरियल स्वप्नांच्या पलीकडले, त्यांचे आकडे बघा, ते किती करोडमध्ये गेले. एक एक मालिकेचे निर्माते बघाल तर कसले तुम्ही मराठी चित्रपटाची घेऊन बसला, तिथे लक्ष नाही गेले. पण तिकडून जी कमाई आहे, आज टीव्हीमुळे इंडस्ट्री श्रीमंत झाली. कलाकार, टेक्निशियन, डिजिटल वर्ल्ड
सगळे पैसेवाले झालेत. आज मला लक्ष्मण उत्तेकर माझे हा. एकदम चांगले मित्र. हा आज तो खूप मोठा माणूस आहे. हा मी त्यांनी एक फिल्म केली होती, बोनी कपूर साहेबांनी प्रोड्यूस केली होती हा आणि लक्ष्मण उत्तेकरांनी डिरेक्ट केली लालबागची होती, लालबागची राणी. लालबागची राणी केल्यानंतर आता त्यांनी मला त्यांचा छावा येतोय, हा छावाच्या वेळी विचारलं तर त्यांची डेट्स आणि आमच्या सारं काही तिच्यासाठी माझं कॉन्ट्रॅक्ट होतं झी बरोबर. हा. तर त्यावेळेला मला लक्ष्मणरावांनी एक रोल ऑफर केला आणि गमतीचा भाग दोस्तीत मला म्हणाले असा असा ह्याच्यातला रोल आहे. तर तिथं नाही माझा पोस्टर लावला होता. अनिल कपूर साहेब होते, औरंगजेब करणार होते, आपला विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका मंदाना, अशी सगळी कास्ट. माझा पण फोटो लावला होता कुठला हर महादेव मधला टक्कल केलेला फुलाजी प्रभूचा. आणि माझ्यावर प्रचंड प्रेम ऍज अन आर्टिस्ट त्यांचं माझ्यावर आणि डिरेक्टर माझं त्यांच्या आणि मित्र आम्ही चांगला. मला म्हणाले असा असा रोल आहे, 1 दिवसाचं काम आहे. तर मी म्हटलं लक्ष्मणराव मी का करावं, नाही माझी इच्छा आहे. म्हटलं हा तुम्ही गेस्ट अपीअरन्स असेल, आपण म्हणतो ना पाहुणा कलाकार, तर समजून घेतो, पण ते कॅरेक्टर म्हणून का करावं. तर मला म्हणाले काय हरकत आहे. म्हटलं नाही सर काय आहे, माझं बॅगेज आहे, माझी पत्रकार मंडळी, माझी 13 करोड ऑडियन्स आहे, त्यांना माझ्याकडे बघण्याचा माझ्याकडचा एक दृष्टिकोन वेगळा आहे आणि तो पण पॉझिटिव्ह असेल तर वेगळा. तो इतका निगेटिव्ह होता की तो संभाजी महाराजांबद्दल माहिती देतो आणि नंतर त्याला राणी सरकार हत्तीच्या पायदळी देतो. तर म्हटलं लक्ष्मणराव नाराज होऊ नका, पण फ्युचरमध्ये ते म्हटलं मला 2-1 वर्ष ह्याच्यात जातील रिलीजला, हरकत नाही त्याच्यानंतर करू, आपण आहोतच इथं बसलेलोच आहोत. पण मी ह्या स्ट्रिक्टली मतांमध्ये राहिलो. म्हणजे आता जवळचा मित्र आहे किंवा बोनी कपूर साहेबांची फिल्म केली आहे, तर त्यांच्या फिल्ममध्ये आप एक ऐसा करना जरा वो फॅमिली में से एक मेंबर बनना, तर मला ते योग्य नाही वाटत. म्हणजे मला ना माझ्या मराठी ऑडियन्सवरती अन्याय केल्यासारखा वाटतं. एक्झॅक्टली करेक्ट. कारण का म्हणजे आता मला सांगा की आता हा बघा, आता हा टायटल रोल जर केला तर याच्यानंतर मी एखाद्या छोट्या भूमिकेत का काम करावं. मग मी कदाचित दिलीपराव उद्या हिंदीमध्ये अशी ऑफर आली आणि मी जर केलं, उद्या तो सुदैवाने प्रारब्धान साथ दिली आणि चालला, तर मी हेच म्हणेन की जसं मी मराठीत अनेक रोल करत आलो तसा एक हिंदीतलं रोल. डिफरन्शिएट करण्यात काही पॉईंटच नाही. बरोबर. आणि जर तुम्हाला पोटभरून काम मिळतंय, तुमचं कौतुक होतंय, तुमच्या लोक प्रेम करतायत घरोघरी, तर आपण का झुकतं माप घ्यावं, असा माझा एक क्वेश्चन. मग तुम्ही इथं हिरो करताय, तुम्ही तिथं पण हिरो करा. तुम्ही इथं विलन करताय, तिथं पण विलन करा. तिकडे जाऊन मित्राचा रोल, नंतर काकाचा रोल, मामाचा रोल का, त्यासाठी तुम्हाला फिटनेस गरजेचं आहे. तिथे हिंदीमध्ये फिटनेसला व्हॅल्यू आहे. मराठीमध्ये आपल्याकडे फिटनेसपेक्षा सुद्धा ना कथानक हिरो असतं, तर त्याच्यामुळे ना मराठीमध्ये चालू शकतं, तिकडे नाही चालू शकत. कळलं ना. तिकडे तुम्ही थोडेसे फिट नसाल ना, तर त्यांच्याकडे ग्रेडेशन आहे बघा. हिरोची फ्रेम वेगळी लागते, विलनची वेगळी, कॉमेडियनची वेगळी, कॅरेक्टर आर्टिस्टची वेगळी, खलनायकाची वेगळी, अशा सगळ्या फ्रेम्स आहेत बघा. जे ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस वगैरे, कळलं ना. खलनायिका वेगळी तिची. मराठीत तसं नाही. आपल्याकडे ना तोच कॉमेडियन हिरो असतो किंवा तीच व्यक्ती, गैर काहीच नाही. आपल्याकडे सगळे दिग्गज आहेतच टॉपचे, पण ते नायक असतात, तेच खलनायक असतात, तेच अमके असतात. तिकडे तसं नसतं. त्यामुळे तिकडे तुमच्या त्या बाउंड्रीज मध्ये बसणारा जर नायक नाही मिळाला ना, तर ते तुम्हाला कास्ट करत. मग त्या साऊथच्या हिरोईन्स इथं करतात, तेव्हा ते हिरोईन्सच करतात. त्यांचा हिरो करतो तेव्हा हिरोच करतो, त्यांचा विलन इथं विलनच करतो. माझं ते स्वप्न आहे की आपल्या मराठी कलाकारांना तो दर्जा मिळावा, मराठी कलाकारांना ती व्हॅल्यू मिळावी आणि त्यांनी तिथं गाजवावं. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.